राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख यांचा जनसंवाद. कृष्णानगर, गंगासागर नगर व कीर्तिनगर परिसरात जनतेशी साधला संवाद. परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संध्या दीपक देशमुख यांच्या जनसंवाद यात्रेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कृष्णानगर, गंगासागर नगर व कीर्तिनगर भागात सौ देशमुख यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांवर ठोस तोडगा व सर्वांगीण विकासाचे व्हिजन मतदारांसमोर मांडले. स्वच्छ परळी, सुंदर परळी करायची आहे असेही त्यांच्या वतीने या संवादादरम्यान सांगितले जात आहे. अनेकांनी त्यांच्यासमोर परळी शहरातील नागरिक अडचणी, महिला सुरक्षा, सुविधा, विकास आणि पारदर्शक प्रशासनाबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सौ संध्या देशमुख म्हणाल्या, विकासाचे काम दारोदार पोहोचवणे आणि सर्व नागरिकांना समान न्याय मिळवून देणे हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे. भयमुक्त परळी आणि स्वच्छ परळी घडवण्यासाठी आपला आशीर्वाद आणि पाठिंबा आवश्यक आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. विविध वयोगटातील मतदारांनी सहभाग नोंदवत परळीसाठी सकारात्मक बदलाची अपेक्षा व्यक्त केली आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे परळी येथील रिपोर्टर आनंद तुपसमुद्रे यांनी. अतुल्य महाराष्ट्राच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब, पेजला फॉलो आणि बातमीला शेअर करा.